भेटीसाठी गो येतात गावागावाची पोरं सारी. गावागावाची पोरं सारी, गावागावाची पोरं सारी. आशिष भोईर यो आयलाय ग आईला तुझे गो देवला दारी. आईला तुझे गो देवला दारी, आईला तुझे गो देवला दारी. हरेश पाटील निया लाविल्या दिव्यांच्या ज्योती पंधरा. हरेश पाटील निया लावल्या दिव्याच्या ज्योती 15. तुझे देवलाव बसलाय गो बसलाय आरवता कोमरा. तुझे देवला बसलाय गो बसलाय आरवता को. या तुम्ही पुढे. हॅलो हॅलो. हरी समोर कशाला मागे बसताय, पुढे बसा. ते बस. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. कृष्ण कृष्ण हरे हरे. पुंडली कवरदा हरिठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिमाया शक्ति मुक्ताई माते की जय. भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद प्रकाश बाबा महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद धनराज बाबा महाराज की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
गावदेवी सेवा मंडळामध्ये आपल्या या चिंचोड्याच्या पाड्यामध्ये कुंभारखान पाड्यामध्ये आपण हा देवीचा उत्सव साजरा करत आहोत आणि मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी आपण ह्या प्रवचनरूपी सेवेचं प्रयोजन केलेलं आहे. जो मार्ग संतांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोचतो त्यावेळेला जो पण काही अनुभव येतो तो अनुभव सांगणं महत्त्वाचं आहे. एकापासून दुसऱ्याला ही गोष्ट कळते. म्हणून प्रदीप सरांना असं वाटलं की आपल्या इकडे सुद्धा हे कार्यक्रम होणं महत्त्वाचं आहे. म्हणून या गावदेवी सेवा मंडळाची किंवा या मंडळाला द्यावी तेवढी धन्यता कमी आहे. कारण हे असे कार्यक्रम कोणी ठेवत नाही. सगळ्या ठिकाणी धांगडधिंगा असतो, सगळ्या ठिकाणी मजा असते. आमचं तसंच असतं. गणपती पण होऊन गेले, आल्याच्या वेळेला नाचायचं, जायच्या वेळेला नाचायचं. गणपती गेला, परत पुढच्या वर्षी लवकर ये, आम्ही नाचतो. बाकी पुढचं आमचं काहीच नसतं. पण नक्की काय उद्देश आहे, नक्की काय संतांचा संदेश आहे, हा संदेश तुम्हा सर्वांना कळावा यासाठी या महात्म्यांना इथं पाचारण करून हा मार्ग तुमच्यापर्यंत यावा यासाठी या प्रवचनरूपी सेवेचं आपण प्रयोजन केलेलं आहे. आणि आजची ही प्रवचनरूपी सेवा मजप आमराकडे आलेली आहे. आजची ही 4थी सेवा आहे ना. आजची 4 दिवसाची सेवा ही मजप आमराकडे आलेली आहे. मी काय कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, पण संतांचा जो काय मार्ग मजपर्यंत पोचला तो मार्ग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 6 आणि श्लोक क्रमांक 29-30. सर्वभूतस्थमात्मनं सर्वभूतचात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शिनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्यहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. हा 29 आणि 30 नंबरचा श्लोक आहे 6व्या अध्यायामधला. काय श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत? तरी तव मी सकळ देही, तरी मी तव सकळ देही, ऐसा येथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. ओवी क्रमांक 91. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण संतांचं आणि देवांचं भजन करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वारितम गणसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तिदास अवधारी जौजी. आत्मरूप गणेशो केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो. दृढ माझे मन पायी राखावे बांधून, तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटे. श्री संतांची ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, हे संत माझ्या भाग्यामध्ये आले. नारायण बाबा, रविदास बाबा, नाना बाबा. 20व्या शतकामध्ये या संतांनी महाराष्ट्रामध्ये प्रगती केली म्हणून हे शब्द आज तुमच्या कानावरती पडतायत, लक्षात घ्या. हे कार्यक्रम संपल्यावरती नंतर कोणी तुमच्या घरी तुम्हाला हा मार्ग सांगायला येणार नाही. गोष्ट लक्षात समजून घ्या. हे संत माझ्या भाग्यामध्ये आले म्हणून मनुष्य देहाला येऊन जी देवी आपण पूजलेली आहे तिचं खरं रूप मला कळलं. तरी तव मी सकळ देही कोण म्हणतोय? विचार करा. भगवंत श्रीकृष्णाला सांगतोय, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय, मी सर्व चराचरामध्ये आहे. सर्व भूतस्थमात्मानम तैसेची माझ्या ठाई सकळ असे. सर्व भूतस्थ चात्मनी इक्षते योग युक्तात्मा. ही अशा प्रकारची अर्जुना तुझी नजर झाली पाहिजे. ही अशी जर नजर आमची झाली तरच आम्ही खरे मनुष्यपणाला आलं का नाही लक्षामध्ये. नाहीतर आतमध्ये असलेले काम आणि क्रोध लक्षात घ्या. आता कशा प्रकारचे विषय बाहेर चालू आहेत आणि कसे विषय आम्हाला कसे खेचतायत, आलं का लक्षामध्ये. तरी तव मी सकळ देही ऐसा येथ विचारू नाही. पण अशा प्रकारचा विचार इथं नाही.
भगवंत कुठं आहे? भगवंत सखळ देहामध्ये आहे, सगळ्या देहामध्ये आहे. मग पुढे काय आहे ना? मग पुढे काय? पुढे काहीतरी आहे. आम्ही याचा विचार करत नाही पुढे काय, म्हणून तिथं लिहिलंय ऐसा येत विचारू नाही तैसेची माझ्या ठाई सकळ असे. तशा प्रकारे या सगळ्या गोष्टी माझ्या ठाई आहेत. आलं का लक्षामध्ये? कोणास बोलले? श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. कशासाठी सांगतायत? बेस काय आहे? आजही आपण ही देवी पूजतो आहे, काय तिच्या मागे बेस आहे? ह्या प्रत्येक गोष्टीचं उद्दिष्ट आपल्याला कळलं पाहिजे. फक्त म्हणायचा विषय नाही अनादि निर्गुण प्रगटली भवानी म्हणजे नक्की काय? फक्त बोलाबोलीचा विषय आहे का? ही भवानी प्रगट व्हायला पाहिजे का नको? आणि प्रगट जर होत नसेल तर तुमचं म्हणणं आहे तुम्ही परमार्थ करताय, सगळं फेल आहे. सगळं फेल आहे या व्यासपीठावरून तुम्हाला सांगतोय. मग तुमचा भाऊ समजा, तुमचा मुलगा समजा, आलं सगळं फेल आहे. मनुष्य देहाला येऊन काही नाही केलं तरी चालेल. ही देवी करावी, या देवीचा अनुभव व्हावा. जर या देवीचा अनुभव आम्हाला झाला नाही, किती काही करा. आलं का लक्षामध्ये? काय वर्म आहे हे? काय वर्म आहे हे? वर्म श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. आणि हे वर्म 20व्या शतकामध्ये परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी सांगितलं. काय आम्हाला समजून घ्यायचंय? किती देवीची नावं आहेत, किती देवीचे प्रकार आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या देवीचा अवतार आहे. आलं का लक्षामध्ये? दुर्गा मातेचीच 1000 नावं आहेत. अ वरून बघा किती किती नावं आहेत. ही देवी, ती देवी, ती देवी, ती देवी. या देवी नकोत का? जशा जशा प्रकारचे धर्माचे कार्य आले, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भावार्थ अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. यासाठी जशा प्रकारे राक्षस आले त्या त्या वेळेला या देवीने जन्म घेतला आणि त्यांचा वध केला. आता याच्यामध्ये या कलियुगामध्ये एक राक्षस आहे का नाहीये? कालही विषय झाला. पण कोणतं? कशासाठी? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मग कोणता? महिषासूर. महिषासूर आहे का आज? दादा महिषासूर आहे का आज? नाहीये महिषासूर आज. त्याच्या अगोदर एक शब्द आहे. त्याच्या अगोदर काय शब्द आहे? मोह महिषासूर. मग मोहरूपी महिषासूर आज नाहीये का? अर्जुनाला मोह झाला होता म्हणून त्याला मधल्यामध्ये घेतलं, सगळं थांबवलं आणि त्याला सांगितलं ही गोष्ट समजून घे. तू ज्यांना सांगतोय ना तुझे ते तुझी वाट लावणार आहेत. आमचेच आमची वाट लावतात, आमचीच आमची प्रगती रोखून धरतात. आलं का लक्षामध्ये? त्यावेळी तीच गोष्ट होती, तुझी हेच वाट लावायला बसलेत. आलं का लक्षामध्ये? पण आमची ऍक्च्युअल वाट लावणारे कुठे? आमच्या आतमध्ये आहेत. हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. आलं का लक्षामध्ये? ह्यांना आम्हाला समजून घ्यायचंय. भरपूर देव आले लक्षात घ्या, पण हे कसं वेगवेगळं आहे. आज जर विचार करायला गेलं, डोंगर, दरी आणि आता ही जमीन आहे. बघायला गेलं तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण अस्तित्व काय? अस्तित्व पृथ्वी आहे. आज विचार करायला गेलं, विहीर आहे, नदी आहे, नालं सुद्धा आहे, सरोवर आहे आणि समुद्र आहे. सगळ्या ठिकाणी बघायला गेलं तर नावं सगळी वेगवेगळी आहेत. अस्तित्व काय? पाणी. सगळ्या ठिकाणी बघायला गेलं तर फक्त पाणी आहे. आता मी स्कूटरवरून आलो, काही जण रिक्षाने आले असतील. आलं का नाही लक्षामध्ये? काही ट्रेनने आली. बसचा आपण प्रवास करतो. लांब ठिकाणी जायचं असेल, इकडे तिकडे आपल्याला फिरायचं असेल, आपण गाड्या घेतो आणि गाड्या घेऊन निघतो. लवकर जर लांब जायचं असेल तर आपण विमानाचा वापर करतो. बघा किती किती आपण वेगवेगळे यूज करतोय. सगळे वेगवेगळे आहेत, पण म्हणायला गेलं तर गोष्ट एकच आहे. ती गोष्ट म्हणजे लोखंड. आलं का लक्षामध्ये? तशा प्रकारे तरी मी तव सकळ देही. नावं आमची वेगवेगळी आहेत. आमचे पॅन कार्ड वेगळे, आमचे आधार कार्ड वेगळे. आपली प्रार्थना काय म्हणते? भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत. कोणत्या हेतूने? अरे ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन हा मनष्ठानिंद्रिय आणि प्रकृती स्थानी करशती. तो जो भगवंत आहे त्या भगवंताची आपण सगळे लेकरं आहोत. आलं का लक्षामध्ये? झालंय काय? त्या भगवंताला आपण पारखे झालेलो आहोत. त्या भगवंताचा आपण रस्ता चुकलेलो आहोत.
आणि तो भगवंत आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण आतमध्ये असलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे ते आम्हाला उमजून देत नाहीत. आणि हे शांत फक्त आणि फक्त नामस्मरणाने होतात. लक्षात घ्या, आमच्या पुढे खूप जबाबदारी आहेत. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला शास्त्र सांगावं लागतं. तुम्हाला काय वाटतं, आपण त्या शास्त्रात धरून करतो का? कालच विषय झाला मांसाहाराचा. शास्त्र म्हणतं मांसाहार करू नये, आपण बिंदास करतोय. मग हे करून नक्कीच उपयोग आहे का, ह्याचा विचार आपण करावा. मी तुम्हाला मांसाहार करू नका करा हे सांगायला बसलेलो नाहीये. ते तुम्ही तुमचा मार्ग तुम्ही शोधा. जरी तुम्ही मांसाहारच करत नसाल तरी तुम्ही उपकार करत नाही आहात. वयाच्या 6व्या महिन्यापासून राजा फक्त दुधावरती होता. तू या कोणत्या भानगडीत तू आजमावल्या आणि आता म्हणतो मी आता माळ घातली, उपकार नाही केले. तुझ्यासाठी आले आहे. या मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे. खाणापणासाठी हा मनुष्य देह नाही, इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. कुत्रे मांजरे बरे, आपण म्हणतो ना, अरे जनावर बरी, आपणच म्हणतो. म्हणजे आपणच आपल्या योनीचा हेट करतो. कसे काय आपण असे झालो? नाही आहेत ना ती कुत्रा मांजरं पाळलेली बरी. ते भोबो भोबो करतात मस्त की माणसं पण येत नाही ती बरी. म्हणजे आम्हाला आता कुत्रा मांजरं बरी वाटायला लागली आणि आपल्याला माणसं नको वाटायला लागली. कसे आम्ही या वेळेला आलो, कसे आम्ही या ठिकाणी आलो? भगवंताचा आणि आमचा रस्ता चुकलाय. जोपर्यंत आम्हाला भगवंत मिळत नाही, लक्षात घ्या, कितीही तुम्ही काही करा, मनुष्यपणा येऊ शकत नाही. या मनुष्य देहाची निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे तुम्हीच देव आहात. जे दैवत तुम्ही पूजलेलं आहे त्या देवीचा, त्या गणपतीचा आणि तुमचा संबंध एक आहे. ही गोष्ट आम्हाला तुम्ही कितीही वाणी बंद करण्याचा प्रयत्न करा, ही वाणी संतांची आहे. ही वाणी कधीच गप्प बसत नाही. उद्या मी जरी ठरवलं ना की या मार्गाला मी सोडून देतो, दुसरं काय करतो, त्या दुसरा कोणतरी भगवंत घे, हे सांगणारा मी नाही, हे सांगणारा भगवंत आहे. लक्षात घ्या. आजपर्यंत जर मार्ग तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल, मार्गराजाला समजून घ्या काय आमचा धर्म आहे आणि या धर्माच्या नावाखाली आमचं काय चालू आहे, काय परंपरा आहे. परंपरा म्हणजे अनादि अनंत काळापासून चाललेले तत्वज्ञान, जो निर्गुण निराभास, चैतन्य उद्भव शब्द ब्रह्मास, आदि नारायण म्हणती जास, जो सर्वास आद्य गुरु, ब्रह्मा तयाचा अनुग्रहितू, ब्रह्मा अत्रीच उपदेशिषु, अत्री पाद प्रसादात दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा सहस्र दुसरा, जनार्दनची तिसरा, केला करा कलियुगी, सद्गुरु कृपेस्तव जाण. लक्षात घ्या, सद्गुरु करावा लागेल, संतांचं म्हणणं आहे. तरीच निरसेल भवबंधन. मी असं करतो, मी तसं करतो, तू काही करू नको, काही उपयोग नाही. नामदेव महाराजांना कळत नव्हतं. पण ज्या वेळेला ओरिजिनल संत परंपरेमध्ये आले आणि ओरिजिनल गोष्ट बघितली, आलं का लक्षामध्ये? नाही पटलं. चेक केलं गेलं, त्यांना चेक तपासलं गेलं. तपासावं लागतं. तुम्ही म्हणताना मार्ग तुमच्यापर्यंत आलेला आहे. काय झालं तुम्हाला? आई ज्या वेळेला लेकराला जन्म देते त्यावेळेला आईला काहीच होत नाही का? मग ज्या वेळेला या देहामध्ये भगवंत प्रकट होतो त्यावेळेला आम्हाला काहीच होऊ नये? होत. पण या खऱ्या मार्गाचा आम्ही अवहेर केला. या खऱ्या मार्गाला आम्ही पाठमोडे झालो. बघा, नामदेव महाराजांना चेक केलं. नामदेव महाराजांना कच्चं ठरवलं गेलं. का कच्चं ठरवलं गेलं? एकच गोष्ट होती, फक्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, बस. किती मोठे कीर्तनकार होते, विठ्ठल माझं खातो, विठ्ठल माझं पितो, विठ्ठल माझ्या कीर्तनामध्ये नाचतो, बस. मी किती मोठा विठ्ठलाचा भक्त. नाही चालत. संत परंपरा नव्हती. आलं का लक्षामध्ये? संत परंपरा नव्हती, सद्गुरू नव्हतं. नामदेवांना कळत नव्हतं, कच्चं ठरवलं गेलं. नामदेवांना खूप अपमानास्पद वाटलं. म्हटलं आता इथनं निघावं लागेल. आता आगमन करणे बरे दिसे, नामा म्हणे सन्मान पावलो बहुत,
गमन करणे बरे दिसे. आता इथून सटकावं लागेल. आलं का लक्षात? भरपूर इथं आपला अपमान झालेला आहे. इथं आम्हाला याने बोलवलंय आणि मलाच हे लोक अपमान करतायत. लक्षात घ्या, ओरिजिनल जर परमार्थ नसेल ना तर ही अशा प्रकारची गती होते. तुम्ही कितीही तुम्हाला माना आम्ही खूप मोठा आहे, कितीही काही आहे, भल्याचा जर मार्ग नसेल ना कुठंतरी आतमध्ये ना तुम्हाला ते खवखवतच राहणार. आलं का लक्षामध्ये? पण कसं असतं, आम्ही जुळलेलो असतो ना, त्यांना आम्ही ते सोडायला मागत नसतो. मग आता ह्यांना सोडलं तर कसं होईल, काय होईल? अनुग्रह असून सुद्धा आम्ही भजनाला लागत नाही. ह्याच फक्त गोष्टीमुळे अरे मग हे केलं तर मग ते काय म्हणतील. आलं का लक्षामध्ये? अरे राजा मरायच्या वेळी कोण येणार आहे? तुका म्हणे एक तुझं सोडविन कोणी, एका चक्र पाणी वाचून या. आलं का लक्षामध्ये? नामदेव महाराजांना कळत नव्हतं. आलं का? थेट येऊन धाडलं विठ्ठलाला, तुझा मी एवढा भक्त ना, तुझा मी एवढा भक्त ना, मग मला कच्चं कसं काय ठरवलं, मला कच्चं कसं काय ठरवलं, तरी तव मी सकल देही ऐसा येथ विचारू नाही. आलं का लक्षामध्ये? हे समजून घे. तू म्हणतोयस पण तुलाकडे सद्गुरू नाहीये, तू सद्गुरू केला नाहीये. माझी ओळख सद्गुरूंनी होते आणि यासाठी जीवानं तुम्हाला धाडलेलं आहे. नामदेवा, यासाठी तुला जीवानं धाडलेलं आहे. सगळी नाती इथपर्यंत आहेत. आज बघतो आम्ही आकस्मिक निधन जरा जास्तच व्हायला लागलेलं आहे. बरोबर का नाही? व्हॉट्सअपला येतं, विचार करतो आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या का भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची. इतपत नक्की आम्ही काय करतोय आता एवढं बघायला लागतंय. इतकं सध्या आता चालू आहे. काळाची बा ओढी पडेल बा जेव्हा. आलं का लक्षामध्ये? काय नाही, उपजला प्राणी नर आहे संसारी. काय आमचं चालू आहे आणि काय आमचं चालू असायला पाहिजे. नामदेव महाराजांना कळत नव्हतं. नामदेवा संतांना शरण जावं लागेल. काय चुकलं नामदेव महाराजांचं? काय चुकलं नामदेव महाराजांचं? आलं का लक्षामध्ये? देव कुठं नाहीये, देव कुठं नाहीये. बघा, या देवीच्या मंदिरामध्ये देव आहे, हनुमानाच्या मंदिरामध्ये हनुमान आहे, खंडोबाच्या मंदिरामध्ये खंडोबा आहे का नाहीये? आहे ना. मी कुठं नको म्हणतोय. प्रश्न असा आहे की मग उर्वरित जी जागा आहे ती भगवंताला सोडू नये का? अर्जुना, मी नसे ऐसा कवना ठाव असे, परी प्राणी यांचे दैव कैसे न देखती माते. अरे हे आतू बाहेरून मिया कोंदले, जग निखिल माझेची ओतले, परी कैचे कर्मतया आड आले, जी मीची नाही म्हणती. जो ओरिजिनल परमार्थ आहे त्यालाच लोक नको म्हणतात. जो ओरिजिनल परमार्थ आहे त्या ठिकाणी नामदेवा लोक जात नाहीयेत. आलं का लक्षामध्ये? त्या ठिकाणी अर्जुना लोक हा मार्ग सांभाळत नाही आहेत. आम्हाला हे खायचंय, आम्हाला ते खायचंय. बघा ना, मोह मारायचा आहे ना. मोह कसला, कशाचा मोह असतो हा समजून घ्यायला लागेल. कोरोना आला ना, सगळं बंद होणार होतं, सगळं बंद. ह्यांना सांगितलं पाहिजे, सगळं बंद होणार होतं. आलं का? लोक 500 रुपयांचा माल लोकांनी 5,000ला घेतला आणि फ्रीज भरून ठेवले. नंतर आमचे वांदे होतील. बघा, 500 रुपयाचा माल 5,000ला घेतला. पुढूनही मिळणार नाही, मागूनही मिळणार नाही. करायचं काय? आलं का लक्षामध्ये? काय विचार आहे आमच्या डोक्यात? पण तरी तेव्हा मी सकल देही ऐसा येथ विचारू नाही. हा विचार नाही. आलं का लक्षामध्ये? जिथं जिथं आम्ही जातो ना तिथं त्यांना विचारा. नसेल ना मार्ग सोडून देणारा, बंद करा ते, आणि जिथं खरं आहे ना तिथं जाण्याचा प्रयत्न करा. तंत्र मंत्र उपदेशशी असे आयत्या गुरु आहेत घरोघरी, परी शिष्या ते सद्वस्तू मिळून जावी ती. फक्त जा सद्गुरूशी शरण म्हणण्याचा विषय नाही. तो सद्गुरू तशा प्रकारे ती वस्तू शिष्याला त्याचा अनुभव करून देतो. आम्हाला मग तशा प्रकारे अनुभव करून दिला का? आम्ही जातो ना एवढ्या एवढ्या ठिकाणी, इकडे जातो तिकडे जातो. मी तर इतक्या ठिकाणी गेलेलो आहे ना, तितक्या ठिकाणी तुम्ही गेले नसाल. आलं का लक्षामध्ये? तितक्या ठिकाणी तुम्ही गेले नसाल तर लक्षात घ्या, हा भल्याचा मार्ग आहे. म्हणून जर तशा प्रकारचा महात्मा सांगणारा जर नसेल ना, सोडून द्या. शिष्या ते सद्वस्तू मिळून दाविती, त्यासी श्रीकृष्ण परमात्मा मानिते सद्गुरू. आलं का लक्षामध्ये? परंपरा पाहिजे, परंपरा. नामदेव महाराजांना परंपरा नव्हती म्हणून त्यांना धाडलं गेलं. भगवंत ओतप्रोत सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. बरोबर आहे? जर भगवंत सगळ्या ठिकाणी आहे तर ह्या भगवंतामध्ये आपण नसू का?
प्रश्न आहे. भगवंत ओतप्रोत भरलेला आहे की नाहीये? ओतप्रोत जर भगवंत आहे तर आपण काय वेगळे आहोत का? म्हणजे आपण त्या भगवंतामध्ये आहोत. आपण त्या भगवंतामध्ये आहोत. तुम्हाला सोडून देव नाही, देवाला सोडून तुम्ही नाही. काय म्हणता? हो, तुम्हाला सोडून देव नाही, देवाला सोडून तुम्ही नाही. तुम्हीच देव आहे. मग मीच देव झालो की? मीच देव झालो ओतप्रोत नाहीये तर? मीच देव झालो. मी देव? मी कसा काय देव? मी कसा काय देव? मी तर मच्छी मटण खातो, मी तर दारू पितो, मी तर खोटं बोलतो. मच्छी मटण खाणं, दारू पिणं, खोटं बोलणं हे या उपाधीचं कर्म आहे. तुम्हाला तोंडच नाही तर तुम्ही खाल क्याला आणि प्याल काय? अरे नामदेवा, काय म्हणायचं? ह्या मला रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. मला का लक्षामध्ये? अरे देव देव करून व्यर्थ काइंडसी निज देव निर्सी मुनी कोण? देवा नाही रूप, देवा नाही नाव. आलं का लक्षामध्ये? देवा नाही रूप, देवा नाही नाव. जी काही तुम्ही नावं ऐकली असतील हे सगळं त्या भगवंताची रूप आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. आलं का लक्षामध्ये? समजून काय घ्यायचं आहे? तुम्हीच भगवंत आहात. पण काय सांगायचं? देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. आलं का लक्षामध्ये? काय सांगायचं? या लोकांनीच मला हात लावले, या लोकांनीच मला पाय लावले, या लोकांनीच माणसासारखी माझी मूर्ती तयार केली आणि मला वाढलं. खा खा खा. कसा खाईल तो? कसा खाईल तो? अहो, खाणं पिणं या दबड्याला आहे, त्याला आहे का? मी किती नालायक का? मी प्रेम परंपरा आहे, ठीक आहे, करतोय, पण हे समजायचं कधी? हा भल्याचा मार्ग समजण्याची गरज आहे. तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही करा, काय करू नका असं अजिबात म्हणणं नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी या ऑटोमॅटिकली निघून जातात. हा भल्याचा मार्ग समजून घ्या. आलं का लक्षामध्ये? नामदेव महाराजांना कळलं. मग नामदेव महाराजांना सांगितलं विठ्ठलाने, जा आता, जा सद्गुरु शरण, सद्गुरूंना शरण जा. मग त्यावेळेला ते विसोबा खेचरांकडे आले आणि ती भल्याची गोष्ट समजून घेतली. आलं का लक्षामध्ये? विसोबा खेचरांना त्यावेळी माऊलींकडून ती गोष्ट कळालेली होती. त्यांना ओतप्रोत त्यावेळी गोष्टीचा अनुभव होता. त्यावेळेला नामदेव महाराज गेले आणि नामदेव महाराजांनी विसोबा खेचर पर्यंत त्यांच्याकडून ही गोष्ट समजून घेतली. त्यावेळेला त्यांना कळलं, बाबा अहंकार निशी घनदाट. किती अहंकार माझ्याकडे भरला होता. मी देह हा एक नंबरचा अहंकार आहे. लक्षात घ्या, हे शरीर मी आहे, तुम्ही हे शरीर नाहीये. कोण मी आहे करावा विचार. हा विचार तुम्हाला करायचा आहे. तरी मी तव सकळ देही ऐसा येत विचारू नाही. पण हा विचार तुम्हाला करायचा आहे की देव जो आहे हा तुमच्यामध्ये आहे, त्याची ओळख मला करून घ्यायची आहे. ती ओळख करण्यासाठी माझी वाटचाल काय, ह्याचा तुम्हाला विचार करायचा आहे. आलं का लक्षामध्ये? नामदेव महाराजांनी केला त्यावेळी त्यांना कळलं, मी देह हा एक नंबरचा अहंकार आहे. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या, म्हणून या माता थापटती. एकदा या शरीराला म्हटलं मी तर 1 कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप लागतं. आलं का लक्षामध्ये? भगवंताला संतांना शरण गेल्यानंतर जोपर्यंत मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे, ही आमची सायकोलॉजी होत नाही, हा आमचा परिवर्तन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी देह ही वासना जात नाही. आणि तोपर्यंत आम्ही कोटी ब्रह्मतेचे पाटकीच राहू आणि खालच्या योनीला जाऊ. बघा, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. आलं का लक्षामध्ये? मांसाहार सोडला असेल ठीक आहे, ही गोष्ट राणी समजून घे, ही गोष्ट राजा समजून घे. ही गोष्ट जर समजून नाही घेतली, मार्ग संतांचा आहे. तुम्हाला माऊली पटतात ना? तुम्हाला नाथ महाराज पटतात की नाही? तुकाराम महाराज तुम्हाला पटतात की नाही? मग या संतांचा पवित्र विचार तुम्हाला कधी कळायचा? हे पवित्र विचार तुम्ही समजून घ्या. नामदेव महाराजांना कळलं. काय नामदेव महाराजांना स्थिती झाली? बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने माझा मार्ग दाविला चोखटगा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. फक्त काकडा आरतीमध्ये सकाळी म्हटलं जातं, अनुभूतीचा काही ठांग पत्ता नाहीये. काय करायचंय? एक बोल सुस्पष्ट बोलावा. कोणता बोल?
कोणता बोल? तो बोल समजून घेण्यासाठी तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. 20व्या शतकामधला महात्मा परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी हा बोल कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पसरवला. आलं का लक्षामध्ये? एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरिहरी स्मरावा, संत समागमू धरावा, त्याचा रिझल्ट होईल तेने परमानंदू होय आगवागा. आलं का लक्षामध्ये? आमच्याकडे परमानंद नाहीये, कारण आम्ही या मार्गाने नाही आहोत. म्हणून या मार्गाने तुम्हाला जावं लागेल. मार्ग धावून गेले आडी दयानिधी संत ते, तेण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता. आता फक्त गुंताच गुंता आहे. या व्यासपीठावरून प्रमुख सांगणारी मंडळी गुंता वाढवण्याचे काम करते. गुंता वाढवणारे जास्त आणि सोडवणारे कमी, म्हणून हा भल्याचा मार्ग आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. सांगणाऱ्यांना आडकाठ्या केलेल्या आहेत, लक्षात घ्या. पण ज्या ज्या वेळेला आडकाठ्या केला त्या वेळेला बाबूदादा आणि वाघदादासारखी मंडळी आडी आली आणि त्यांनी हा मार्ग पुढे पर्यंत नेला. ह्याच्या पुढे सुद्धा असं होत राहील. ज्या वेळेला हे कार्य चालू असेल आणि कोणी असा मध्ये येईल, त्यावेळेला भगवंतच त्या अवतारांना येईल आणि त्यानुसार ते कार्य करून घेईल. विचार करा ना, आजचा परमार्थ नाहीये हा, सतयुगापासूनचा परमार्थ आहे. कलियुगाच्या शेवटच्या टोकापर्यंत सुद्धा ही अवस्था पाहायला मिळते. कोणती? जी नामदेव महाराज पुढे सांगतात. आला शीतल शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकांचा थारा, कळी काळ सिधा कदरा रागा, हा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. बघा, अनुभत वाजती टाळ, अनुक्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय शीतळ. हे फक्त तुम्हाला इथंच ऐकायला मिळेल. फक्त नाही तर तुम्ही पलीकडे काही नाही. फक्त काकडा आरती होईल, सगळं काय काय होईल, झालं सगळं. अनुभूती नाही. देवाचा अनुभव काय? देवाचा अनुभव हा आहे. ज्या वेळेला नामदेव महाराजांना गेला त्यावेळेला म्हटले, सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज लाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. आलं का लक्षामध्ये? त्यावेळेला नामदेव महाराजांना ही गोष्ट समजली. आम्हाला कधी कळायची? परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा सारखे महात्मे आमच्या भाग्यामध्ये आले म्हणून ही गोष्ट आमच्यापर्यंत पोचली. आता कधीच मी ही गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला भेटलो नसतो. आलं का लक्षामध्ये? मला तशी भरपूर कामं आहेत. काय देवाचा अनुभव आहे? सद्भावे निज भजन करी, हृदयी प्रकटता श्रीहरी, तव देईची चिन्हे बाहेरी, क्षणा माझारी पालटती. ज्या वेळेला देवाचं नामस्मरण होतं, आतल्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर प्रकट होतात. बी जर उगवू नये असं वाटत असेल तर ती चहू अंगाने भाजावी लागते. ज्या वेळेला ती चहू अंगाने भाजते, गरज नसलेला काळा भाग जो आहे तो काळा भाग आतमध्ये जातो आणि शुभ्र पांढरा भाग जो आहे हा बाहेर दिसतो. बीज भाजणी केली नाही आम्हा जन्ममरण नाही. मग तशा प्रकारची ती बी ब्रह्मदेवाने जरी पेरली ना तरी उगवू शकत नाही. तशा प्रकारचं येण्या जाण्याला कारण असलेली ही वासना, या वासनेचं जर बीज जावं असं वाटत असेल तर या संतांना शरण जाऊन ही अशा प्रकारची स्थिती आम्हाला व्हावं लागेल. आलं का लक्षामध्ये? नाही तर काही नाही. अर्जुन त्या मार्गाने गेला, नामदेव महाराज त्या मार्गाने गेले म्हणून हा अनुभव आला. आलं का लक्षामध्ये? सात्विका बरणे रोमांसी दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, आश्रुत्या भितरी वाहताती, आनंद झाला पोटी सब झाला कंठी, मौन वाक्पुटी धरून राहे, टाकी श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा, स्वरूप हे एक मिळवणी, एका जनार्दनी ऐशे अष्ट सात्विक भाव. कोणते 8 भाव आहेत? भगवंताच्या नामस्मरणाने हे 8 भाव प्रकट होतात. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नची होता देव कृपा करीत तयावरी. त्यावेळेला देवाची कृपा होते. आज सुद्धा होते पण त्या मार्गाने तुम्हाला जावं लागेल. जर मार्गाने तुम्ही नाही गेले, तुमच्याकडे करोडोचे पैसे असू देत, आलं का लक्षामध्ये? भिकारी ती गोष्ट समजून घेईल पण तुम्ही धन असूनही तसेच राहाल. आलं का लक्षामध्ये?
मार्ग तशाच्या तसा आहे. मार्ग आजही ओपन आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारव आहे. मी कोणी मोठा महाराज नाही. आलं का लक्षामध्ये? माझ्या पाया नाही पडलं तरी चालेल, आम्ही त्यासाठी अजिबात हापापलेलो नाही होत. आलं का लक्षामध्ये? आमचा हा जो मार्ग आहे हा मार्ग तुम्ही समजून घ्यावा, यासाठी हा प्रदीप सरांचा अट्टहास आहे, बाकी काही नाही. एका जनार्दनी ऐसे अष्टसात्विक भाव, स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभेद, वेपतू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय हे 8 भाव प्रकट होतात. या नामस्मरणाने देहाचा विसर पडतो. लक्षात घ्या, सगळे प्रयत्न जे आहेत ना हे देहाचा विसर पडण्यासाठी येतो, गुंग होण्यासाठी आहे. गुंग व्हावं असं मला वाटतं, मग आमचं टेन्शन जातं म्हणून आम्ही ग्लास घेऊन बसतो. आलं का लक्षामध्ये? पण राजांनो, ते सोल्युशन नाहीये. हे सोल्युशन नाहीये, ते फक्त तात्काळ आहे. आलं का लक्षामध्ये? हुंगून 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 मरायची वेळ आली. आलं का लक्षामध्ये? इतकं ड्रग्ज घेतलं जातं. काय गरज आहे? काय गरज आहे? नामस्मरणाचा अभाव. लक्षात घ्या. म्हणून आई वडिलांनी पहिले हा भल्याचा मार्ग समजून घेतला पाहिजे आणि मुलांना सांगितलं पाहिजे, तर आपली संस्कृती टिकून राहील. तुम्ही पहिले मच्छी मटण खाणं बंद करा, तरच ते होईल. पण ते नुसतं होऊन चालणार नाही, पुढे तुम्हाला जावं लागेल आणि इथपर्यंत करावं लागेल. महाराज मंडळींना मार्ग नाही माहिती, तुम्हाला मार्ग कळेल. आलं का लक्षामध्ये? तुमच्या डोक्यामध्ये फक्त अशा प्रकारे महाराज म्हणजे मोठा, अजिबात काही नसतं. ज्या वेळेला मोठेपणा पूर्णपणे निघून जातो ना, आलं का लक्षात? लहानपण देगा देवा, का त्यांनी सांगितलेलं आहे. आलं? मोठा मोठा जितकं मिरवायचं आहे ना, तितका अंकुशाचा मार खावा लागतो. आलं का लक्षामध्ये? गुरुमाऊली जी असते ना, आई जी असते ना, आई ही मोठ्याला कामं सांगते आणि लहान याला उचलून घेते. आलं का लक्षामध्ये? म्हणून लहानपण महत्वाचं आहे. आणि नम्र होती भूता जेणे कोंडिले अनंता, फक्त बोलाचा विषय नाही. नम्रपणा येईल पण तो नामस्मरणाने टिकून राहतो, नाहीतर काही नाही. आलं का लक्षामध्ये? हे 8 भाव उत्पन्न व्हावे लागतील, त्यावेळेला देवाची कृपा होईल, नाहीतर काही नाही. देहाचा विसर पडेपर्यंत भजन व्हावं लागतं आणि ते नामस्मरणाने होतं. देहभाव टाकीती इंद्रिये विषय विसरती. आलं का लक्षात? नुसते इंद्रिय विषय 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 करून कधी कधी आम्हाला डोक्याला ताप होतो. मग काय करू? मनासारखंच होत नाही, मनासारखंच होत नाही. मग 4 चौघांना घ्यायचं आणि मग कुठेतरी एन्जॉय करायला जायचं. दिस इज नॉट अ सोल्युशन. हा वे नाही. यूज ब्रेन, डोकं वापरा. आलं का लक्षामध्ये? फक्त लिहिलंय तरी तव मी सकळ देई. कशासाठी? ओळख करून द्यायला. भगवंत आतमध्ये प्रत्येकाच्या देहामध्ये आहे, पण आजही तशा प्रकारची आमची स्त्रियांकडे बाईची नजर झाली आहे का? आज विचार करा, का आतमध्ये भरलेले काम वगैरे आहेत ना, हे नाही सुटत. वाटतं कितीही वरवरचं करा, फक्त ते झाकून राहतं. उठून भावून येऊन तुका म्हणे देह भरला विठ्ठले आणि काम क्रोध केले गररिते, फक्त नामस्मरणाने होतं. लक्षात घ्या, दुसरा कोणताही उपाय नाही. देहभाव टाकीती इंद्रिय विषय विसरती, स्वभाव प्रचिती प्रकट होय. अहंकार दरी स्वंपण धै चित्ती प्रगटे चैतन्यगण. मन होय उन्मन, बुद्धीचा निश्चय परब्रह्म. बुद्धीचा निश्चय होणं महत्वाचं आहे. जर बुद्धीचा निश्चय आमचा होत नसेल, राजांनो चेक करा नक्की आमचं काय चालू आहे. आलं का लक्षामध्ये? एकीला जर पोरं होत नसेल तर ह्याच्या अगोदर होता, आता ते आलेलं आहे टेस्ट ट्यूब बेबी, सरोगेसी वगैरे भानगडी. आधी नव्हत्या, लगेच सवत आणायला लागायची. बरोबर का नाही? बरोबर ना? आणि मग आज एक गुरु केला, बरं दुसरा केला की लगेच म्हणे व्यभिचार आहे. नाही राजा, हा व्यभिचार नाहीये. म्हणून मी ब्रह्मनाम श्रद्धा सांडो मी किती जो धंदा, तो आस्तूच म्हणून स्वतः दृष्टा दृष्टी. तो हा जो ब्रह्मनामाचा जो विचार आहे ना, ही जी श्रद्धा आहे ना, हा खरा आहे. ऐसे मी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणजे, जे तो भेदू काय देखीजे तरी व्यभिचार तो. आलं का लक्षामध्ये? जिथं भेद आहे ना, भेद. आलं का लक्षामध्ये? आणि हा भेद जो या नामस्मरणाने जातो. तरी तव मी सकळ देही.
आणि तो हा विचार होतो तैसेची माझ्या ठाई सकळची असे. हा अनुभव ज्या वेळेला येतो त्याच्या या खाणाखुणा सांगितल्या आहेत. चित्त चैतन्याच्या होता मेठी, हर्षबाष्प दाटे कंठी, पुलकांकित रोमांच ओठी, उन्मेलित दृष्टी पुंजाये, करिता अच्युत चिंतन, सप्रेमे गैवरे मन, अट्टहासे करीती रुदन, अनिवार स्फुंदन ऊर्ध्वश्वासी, स्फुंद स्फुंदो निया करीती रुदन. आला नारायण याची देई. भगवंत आतमध्ये आहे, त्यासाठी अंतर्मुख व्हावं लागेल. लक्षात घ्या, आतमध्ये भगवंताचा शोध घ्यायचा आहे. तीर्थी धोंडा पाणी नामदेव महाराजांना कळलं, तुकाराम महाराजांनाही कळलं, इकडे तिकडे फिरत होते. तीर्थी धोंडा पाणी देवारे आतमध्ये आहे, देव सदा जवळी असे. आलं का लक्षामध्ये? पण शोध घेतला तर, शोध जर नाही घेतला तर, जन्मोनिया काय केले तुवा मुद्दलची गमाविले, केली गाठोडीशी पुढे भीकची मागशी. आलं का लक्षामध्ये? कसली भीक, कसली भीक? अहो, देह सोडायच्या वेळेला इतका त्रास होतो ना, किती हजार विंचू का, किती हजार विंचू चालूयाच्या वेदना. आलं का लक्षामध्ये? का होतात माहितीये का? त्याचं कारण एक आहे की ते सुटायच्या वेळेला ते आपण पकडून ठेवतो. ते का आपण पकडून ठेवतो? आपल्या विषयाचे देहावरती येणे. आलं का लक्षामध्ये? ते सुटावं असं वाटत असेल तर त्याची ही रीत आहे. ती रीत म्हणजे प्रबोधाची रीत आहे. पण त्यासाठी अनुग्रहाचं भजन करून अंतःकरण चतुष्टय हे क्लीन व्हावे लागतील. जोपर्यंत अंतःकरण चतुष्टय हे क्लीन होत नाही तोपर्यंत अब्जावरी जन्मापासून होणारी दुःख वासना जी जन्मयमनाला कारणीभूत ठरते ती निघत नाही. आणि तरी तेव्हा मी सकळ देही अशा प्रकारचा विचार होत नाही. तशा प्रकारचा विचार होणं महत्वाचं आहे, जो विचार संतांनी आपल्यापर्यंत आणला. आलं का लक्षामध्ये? हा असा जो मार्ग आहे, हा मार्ग सतयुगापासून चालू आहे. हाच मार्ग राम अवतारामध्ये रामाने वशिष्ठांपासून समजून घेतला. हाच मार्ग कृष्ण अवतारामध्ये कृष्णाने संदीपनी ऋषींकडून समजून घेतला आणि अर्जुनाने उद्धवाला सांगितला. यादवांनी ऐकलं नाही, असेच गेले भेंड्या कात्रीमध्ये. पुढे असा येत हाच मार्ग आहे तो, जो कोणापर्यंत आला? नवनाथापर्यंत आला. आम्ही भरपूर नवनाथ वाचतोय. नवनाथांचं पारायण करणे म्हणजे परमार्थ नाही. ते नवनाथ ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जावं लागेल. बघा, मच्छिंद्रनाथांना परंपरा होती, मच्छिंद्रनाथांना परंपरा होती. आलं का लक्षामध्ये? घैनाथांना परंपरा होती. सगळ्या नाथांना परंपरा. मग आम्हाला परंपरा नको का? फक्त त्यांची पुस्तकं वाचून आमचं चालेल का? फक्त त्यांचं पारायण करून आमचं चालेल? ज्ञानेश्वरी वाचून म्हणते मोक्ष मिळतात. आलं का लक्षामध्ये? कुठे आहे आम्ही? कुठं आमचं चाललंय? काय आमचं चालू आहे? कुठून आलोय आम्ही? कुठं जायचंय आम्हाला? हा विचार आहे. तुम्ही आता इथं आलात, आता परत तुम्ही कुठे जाल? घरून आलात ना तुम्ही, मग तुमच्याच घरी जाल का कोणाच्याही घरी धुंडाल? कुठेही जाल नाही ना. मग कुठून आलोय आपण? संतांच्या कृपेने जो प्रबोध होतो त्या प्रबोधांकडून आपण आलेलो आहोत आणि त्या प्रबोधामध्ये जायचं आहे. ही रीत चालत आलेली आहे. ती रीत नंतर तशा प्रकारे नवनाथांपर्यंत आली. नवनाथांपासून हीच पुढे रीत माऊलींपर्यंत पोहोचली. तशी पुढे 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 जर हाच परमार्थ आहे, हा एकनाथ महाराजांपर्यंत पोहोचला. कोणापासून? जनार्दन स्वामींकडून. पुढे हाच मार्ग येत येत चैतन्य संप्रदायांपासून बाबाजी चैतन्यांना कळला आणि त्यांनी हा मार्ग तुकाराम महाराजांना सांगितला. नंतर पुढे हेच सगळे संतांचं कार्य संपलं आणि नंतर मग ही आनंद संप्रदायाची परंपरा चालू झाली. नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलबीर, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, किरव बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा. लक्षात घ्या, हा परमार्थ इतका सोप्याने कल्याण डोंबिवलीमध्ये येत नव्हता. आलं का लक्षामध्ये? भरपूर अडचणी आल्या. त्यावेळेचे कल्याण डोंबिवलीमधले प्रमुख ही गोष्ट मानत नव्हते. आताही काहीकांचा या गोष्टीला मज विरोध आहे. संतांचा खऱ्या मार्गाला विरोध आहे. यांना महाराज म्हणायचे का काय म्हणायचे? आलं का लक्षामध्ये? हे महाराज नाहीत, फक्त आणि फक्त तुमचं वाटोळं करायला बसलेले आहेत. कधी तुम्हाला लुटून तुमची वाट लागतील, कधी तुम्हाला पत्ता लागणार नाही. आलं का लक्षाने? भल्याचा मार्ग जो आहे हा मार्ग संत श्रीपाद बाबा यांनी सांगितला. ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये बाबूदादा आणि वाघ्यादादा हे नंतर आडवे आले. आलं? श्रीपाद बाबांच्या केसला धक्का जरी लागला तरी बघा. आलं का लक्षामध्ये? म्हणून आज हे शब्द थेट, नाहीतर व्यासपीठावरून हे अशा प्रकारची बोलणी नाही व्हायची.
हे अशा प्रकारचं नव्हतं 90s मध्ये. आलं का लक्षामध्ये? पण आज ह्या संतांचं बलिदान आहे. नाही जर अनुभव आला तर आम्ही भर रस्त्यामध्ये आमच्या अंगावर रॉकेल टाकू आणि काडी लावून स्वतःला जाऊन घेऊ आणि आम्ही लिहून देऊ आम्ही आत्महत्या केली, असे 25 इयर्स बॅक त्यावेळेला बोलायचे. हे आता काय नाहीये. आता त्यांचं तशा प्रकारचं ते कार्य होतं म्हणून आता माझ्यासारखे सहजपणे बोलतायत. नाहीतर बंद बंद सरळ कीर्तन येऊन प्रवचन येऊन बंद करायचे. आलं का लक्षामध्ये? म्हणून आज हा परमार्थाचा सुकाळ आहे. ही गोष्ट पुढे चालत चालत आमच्या घरामध्ये पहिले हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज म्हात्रे यांच्यापर्यंत पुढे. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, एकनाथ महाराजांना सुद्धा या गोष्टीचा अनुभव होता. मला माहिती नव्हतं. शरद महाराजांकडून मी ज्या वेळेला खंडोबा मंदिरामध्ये ऐकलं त्यावेळेला मला कळलं. त्यांना सुद्धा खूप छान वाटलं. हरिभक्तीपरायण गुरुवारी अरविंद महाराज बोळी जय हरी यांच्या घरी त्यांना अनुग्रह झालेला आहे. पण आमच्या घरातलं नाही आता नाही पत्ता की त्यांना हा अनुग्रह आहे. त्यांच्यापासून ही गोष्ट मजपर्यंत आली. त्यानंतर माझ्यापासून ही गोष्ट माझ्या वडिलांनी समजून घेतली, आईने समजून घेतली, माझ्या बहिणीने समजून घेतली आणि शेवटी एकनाथ महाराज यांच्या धर्मपत्नी आधी सुरुवातीला त्या नको 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 म्हणत होत्या. मला वाटलं पण नव्हतं त्या घेतील. त्यांनी घेतलं आणि बघा कदाचित ह्याच गोष्टीसाठी ही मंडळी राहिली असावी असं मला वाटतंय. आलं का लक्षामध्ये? संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. काही नाही कळलं तरी चालेल, तरी तो मी सकळ देही ऐसा येत विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळची असे सर्व भूतस्थमात्मानम सर्व भूतचात्मनी. तशा प्रकारची आमची विजन झाली पाहिजे. यो माम पश्यती सर्वत्र, जो मला सगळीकडे एक समान बघतो. सर्वंच मयी पश्यती, सगळ्या ठिकाणी त्याला मीच दिसतो. मग ती कुठलीही गोष्ट असो, अशी झाली का आमची विजन? तशी विजन व्हावी लागेल, तशी सायकोलॉजी बदलावी लागेल. हे फक्त नामस्मरणाने आणि चिंतनाने होतं. तुम्ही बाहेर कितीही करा, किती आणि उपासना करा, इकडे तिकडे जा, काही होणार नाही. याचा अर्थ एक करू नका असं माझं म्हणणं अजिबात नाही. जरूर करा, पण संत परंपरे सोडून जर तुम्ही इतर जर धंदे जर करत असाल तर महाराजांची चोबी मागाची सांगितली, हे अधर्माची वाटचाल आहे. लक्षात घ्या. गीता निष्कपट माय चुकोने ताने हिंडे जे वाय ते माय पुता बेटी ओय हा धर्म तुमचा. भगवंताला तुम्ही चुकल्यात, भगवंत तुमची आई आहे आणि तुम्ही तिचं लेकरू आहात. ते जोडण्याचं काम हे संत करतं. ते जोडण्याचं काम हा श्रीकृष्ण अर्जुन संवाद करतो आणि हा संवाद आज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. ज्याला समजत असेल, ज्यांना कळत नसेल, समजून घ्यायचं असेल, संपर्क साधा. आजही तशा प्रकारचे महात्मे अनुभव करून देतात. बोलाचाचं भात आणि बोलाचं कढी नाही, जेवून या, तुम्हाला तृप्त करणार. आलं का लक्षामध्ये? म्हणून व्यासपीठावरून अशा प्रकारची आम्ही जाहीर गोष्ट करतो. जर तुम्हाला वाटत असेल माझा मार्ग चुकीचा आहे तर मला जरूर सांगा की हा तुझा मार्ग चुकतोय. माझ्या गुरुदेवांना येऊन मी तुमच्याकडे येतो आणि त्यांची माळ काढून मी तुमची माळ घालतो. फक्त तुमचा मार्ग तशा लायकीचा पाहिजे. सांगा ना, सांगा काय आमचं चुकतंय. मग कशाला उगाच अवेअर करता? महात्म्याने केलेलं कार्य आज सुद्धा श्रीपाद बाबा हे नाव कानावरती जर पडलं ना तर काही कांचे का जाते तळपायाची आग मस्तकामध्ये. आलं? कारण आम्ही अनुभवाला नाही होत. खतखत काय सांगा ना काय आहे ते. आज आम्ही कोणालाही का घाबरत नाही? कारण आमच्याकडे ओरिजिनल आहे. 24 कॅरेट गोल्ड आहे. ते जर मार्केटमध्ये विकायला गेलं ना त्याला भाव मिळणारच. तुम्ही घ्या नका घेऊ. माझा बाजारचा भाजीपाला नाहीये सडून जायला. हा सोनार घेत असेल ना दुसरा सोनार घेईल का? बिकॉज इट इज अ ओरिजिनल गोल्ड. आलं का? त्याचा रिझल्ट आहे. अर्जुना आता कसं वाटतंय? अर्जुना काय तुला फिलिंग होते? फिलिंग यावी, परिणाम व्हावा. गुंतलो तो अर्जुन गुणे नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात्म्याच्युत ततोऽस्मि गत संदेहा करिष्ये वचनम तव. मला खरंच वाटत होतं देवा तू वेगळा मी वेगळे आणि हे विश्व वेगळं आहे. आता सगळं संपलं. गुंतलो तो अर्जुन गुणे आता नाही येणे जाणे, आता नाही येणे जाणे. सहज खुंटले बोलणे निरंजनी आम्ही बांधिले गर निर्गुण निरंतर राहिलो से.
निर्गुणी येणे निराकार जाणे सदा माझे राहणे निरंजनी निरंजनी, ही अशा प्रकारची अनुभूती होते. पुण्य फले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा, सन्मुख झालो तो कैचा संत चरण पावलो. आजी फिटले माझे कोडे, ज्या वेळेला अशा प्रकारची विजन होते त्यावेळेला गुंतलो तो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. कार्यक्रम संपला. करिवरी तैसी केली कटकट माझ, आणि ती जी अनुभूती आहे ती अनुभूती कशी आहे? गुंतलो होतो अर्जुन, मुक्त झालो तुझपणे, म्हणजे तिची स्थिती आहे. त्या स्थितीला आम्हाला कोणी आणलंय? सांग ना माऊली माझे बाबांना, माझे बाबांना सुखी आहे मी माझ्या घराला. सांग ना माऊली माझ्या बाबांना, माझ्या बाबांना सुखी आहे मी माझ्या घराला. इथपर्यंत आम्हाला यावं लागेल. तुम्ही माझं खूप सहन केलं, मी खूप बोललो असं तुम्हाला वाटत असेल, पण प्रॅक्टिकली हे शब्द माझे नाहीत, हे शब्द संतांचे आहेत. हे शब्द तशा प्रकारचे सांगितले जात नाहीत, पण ॲटलिस्ट ज्यांना अनुभव जरी आलेला आहे त्यांनी तरी हे या व्यासपीठावरून सांगावं ही इच्छा असते. म्हणून आज मी हे बोलण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला काय चुकीचं वाईट वगैरे वाटत असेल तर राजांना वाटून द्या, वाटलं पाहिजे. जोपर्यंत वाईट वाटत नसेल तोपर्यंत बदल घडत नाही. मुलालाही वाईट वाटतं, आलं का लक्षामध्ये? की पण शेवटी कसं त्याला वाटून त्याच्यावरती संस्कार होतात. ही खरी वाणी आहे, आलं लक्षामध्ये? म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल आता विठ्ठल 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 विठ्ठल, आता विश्वात्मके देवे येणे. वाढो भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाओ, जो जे वांछिल तो ते लाओ, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाणी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलिले जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन, सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिन्ही लोकी, आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथ उपजीविये, विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय ओ आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल तान पसाओ, येणे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. आदिमाया शक्ती रागाई माते की जय, गावदेवी माते की जय, राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान की. गणपती बाप्पा मोरिया,
मंगळमूर्ती मोरिया. आत्ताच आपल्या चिंचोलीपाडा येथील प्रवचनकार डॉक्टर कुणाल महाराज यांनी उत्तम प्रकारे निरूपण दिलं आणि खरोखर सच्चिदानंद श्रीपाद बाबा हे एकमेव आपल्याकडे सत्पुरुष होऊन गेले आणि ते परंपरेमध्ये आलेले आहेत. प्रत्येकाने परंपरेमध्ये या. तुम्ही ज्या ज्या पंथामध्ये जाल तिथे परंपरा आधी चेक करा, कारण परंपरेशिवाय ज्ञान नाही आहे. जे काय आता कुणाल महाराजांनी सांगितलं हे अनुभूती सांगितली, तशी अनुभूती आम्हाला आली आणि म्हणून आम्ही गजानन महाराजांचं वारसं चालू केलं. नाही तर आम्ही पण या वारसामध्ये नव्हतो. गजानन महाराजांचा वारसा आम्ही चालवला. आमचे गुरुवर्य आमचे मोठे बंधू गजानन महाराज यांचा वारसा मी चालवायला चालू झालो. ते माझ्या अंगात भूत आलं तर आमच्या आधी हे येतं, लक्षात ठेवा. हे आमच्या आधी आहेत आणि ह्यांनी आमच्याकडे ती परंपरा आणली. आणि मी ज्या घरामध्ये वाढलो त्या घरामध्ये ते भूत धरून होतं मला पकडायला आणि त्यांनी मला पकडलं आणि त्याला कारणीभूत हेच लोक आहेत. यांच्यामुळे मला पकडलं गेलं आणि मी त्याच्यामध्ये आलो, परंपरेमध्ये आलो. मी भाग्याचा आहे. आम्ही भाग्याचे दास विठोबाचे. खरोखर सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांचे उपकार मानावाचे एवढे कमी आहेत. अनुभवाचे बोल आहेत ते. यांनी आता जे काय सांगितलं अनुभवाचे बोल आहेत. मी पण हेच अनुभवाचे बोल सांगतो, पण आम्ही लोकांना एकदम तोडून बोलत नाही. कारण काय, तोडून बोलत लोकांना जरासा राग येतो. हे बरोबर बोलले ते, पण काय लोकांना थोडं झेपता येत नाही, ते सहन होत ना काही लोकांना. का? परंपरेमध्ये नाही. आता तुम्ही सगळे परंपरेचे मध्ये आहात म्हणून तुम्हाला ते जमतं. बाकीच्या लोकांना लगेच पळून जातात, ऐकायला पण तयार नाही. पण एक लक्षात ठेवायचा, जे काय मार्ग ते सोपा आहे त्यांनी सांगितलं, बरोबर सांगितलेलं आहे. बरोबर करेक्ट आहे. नाही बरोबर आहे. निष्काम सेवा नाही लावून पुढच्या वर्षी प्रत्येक वर्षी लावणार. आणि इथे आता परंपराच असणार, श्रीपाद बाबांची परंपराच असणार इथे. टाळ्या वाजवा. श्रीपाद बाबांची परंपरा तिथे असणार, लक्षात ठेवा. मी पण त्यांच्या जोडीला आहे, कारण जे खरं आहे ना. मंगेशी हॅलो. आजचे प्रवचनकार डॉक्टर हबप कुणाल महाराज मात्रे चिंचोलीपाडा आणि त्यांची प्रवचनरूपी सेवा झाली. गावदेवी सेवा मंडळातर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी हरिभक्त परायण गुरुवर्य शिवाजी महाराज पाटील या ठिकाणी आले. त्यांचंही गावदेवी सेवा मंडळातर्फे आम्ही स्वागत करत आहोत. शिवाजी पुंडली कवरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.